मला वाटतं उद्धव ठाकरे यांचं हिंदूंच्या विषयी, हिंदुत्वाच्या विषयी वेगळी प्रेम आहे. ज्या वेळेला साधू हत्याकांड झालं त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपण होतात, त्यावेळेला काय भूमिका निभावली ते संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे हिंदूंच्या मागे, बांगलादेशी देशात असणाऱ्या हिंदूंच्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनिशी उभा आहे. त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत आणि केंद्र सरकारही त्या ठिकाणी निश्चितच त्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे, भूमिका निभावत आहे. आपण बघाल की केंद्र सरकारनं या संदर्भामध्ये नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा आणलेला आहे. अशा घटना झाल्यावर त्यांच्या रक्षणासाठी किंवा त्यांना संरक्षण देण्यासाठी. आणि त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंच्या पक्षानं बोटचेपीक भूमिका घेतली. त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार हिंदूंविषयी, हिंदुत्वाविषयी बोलण्याचा त्या ठिकाणी नाही. हिंदुत्व किंवा हिंदू हा आमचा राजकारणाचा विषय नाही, तर त्या आमच्या श्रद्धा आहेत, आमचा प्राण आहे, आमचा श्वास आहे, हे आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार सोडला आणि सत्तेच्या लाचारीसाठी ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वावर टीका केली, ज्यांनी सावरकरांच्या विरोधात त्या ठिकाणी गरळ ओकली, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकारच त्या ठिकाणी पोचत नाही. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की आज आपण अनेक उदाहरणं देता येईल. राहुल आपले खरगे असतील, त्या ठिकाणचे राहुल गांधी असतील, यांनी सातत्यानं सावरकरांचा अपमान करणारी विधान केलेत. खरगेंचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी सुद्धा त्या ठिकाणी सावरकरांवर घेतलेली भूमिका आपण पाहिलेली आहे. सावरकरांची प्रतिमाच तिकडून काढा अशा प्रकारच्या सांगणाऱ्या काँग्रेसबरोबर बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना कुठल्या तोंडानं या ठिकाणी ते बोलतायत, हेच खरं म्हणजे त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि जेव्हा सावरकरांची प्रतिमा तिथून काढा असं सांगितलं गेलं, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या तोंडाला कुलूप लावलं होतं का? तेव्हा प्रेस घेतली नाहीत? तेव्हा भूमिका आपण सांगितली नाहीत की काँग्रेस जर अशा प्रकारे सावरकरांची प्रतिमा काढले तर आम्ही बरोबर राहणार नाही? पण ते धाडस नाही तुमच्यात. पराभवानं एवढे खचलेत, हिंदू मतं ज्या पद्धतीनं कन्सॉलिडेट झालेत, कटेंगे बटेंगे तो कटेंगे हम सब एक आहे नाऱ्याला जो प्रतिसाद दिला आणि धुळदान जी उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीची उडाले, त्यातनं ते हतबल झालेत. त्यातनं आता अशा प्रकारच्या नवीन क्लुप्त्या काढून वातावरण निर्माण करण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न उद्धवजी ठाकरे यांचा आहे. हनुमान मंदिराच्या बाबतीत आता जागे झालेत. रेल्वे प्रशासनानं त्या ठिकाणी काय नोटीस पाठवले निश्चितच आम्ही त्या ठिकाणी बघून घेऊ. परंतु राम मंदिराच्या निर्माणाच्या वेळेला त्या ठिकाणी कुस्तीतपणानं टोमणे मारणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांची आठवण आली. नक्कीच आमच्या देवदैवतांनी त्यांना जमिनीवर आणलंय, हिंदुत्वानी त्यांना जमिनीवर आणलंय. त्याच्यामुळेच त्यांना अशा प्रकारची भूमिका आता नाईलाजानं का होईना घ्यावी लागते. मात्र दादरचं जे हनुमान मंदिर आहे आजपर्यंत 5 वेळा ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. 2021 मध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा, त्यानंतर 2024 पर्यंत काही झालं नाही. मात्र नव्यानं सरकार स्थापन झाल्यावर लागलीच ही नोटीस येते आणि बांधकाम हटवण्याचं रेल्वे प्रशासनाकडनं सांगितलं जातं. मला वाटतं 5 वेळा नोटीस पाठवलं तेव्हा आमचं सरकार नव्हतं, एखाद्या वेळा असेल कदाचित. त्याच्यामुळे ही नोटीस गेलेली आहे म्हणजे लगेच तोडलं असं होत नाही. केंद्र सरकार लक्ष घालेल, राज्य सरकार यामध्ये इंटरव्हेंट करतील आणि निश्चितच मंदिरांचं रक्षण करणं किंवा त्यांची पुनर्स्थापना योग्य पद्धतीनं करणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही त्यापासून कधीच तसूभर सुद्धा मागे हलणार नाही. मात्र आपल्याकडनं पुढापुढीचं राजकारण सुरू आहे, त्यामुळे आपलं हिंदुत्व हे झूट आहे असं देखील त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे झूट आहेत बोलण्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना सगळं दृष्टी तशी सृष्टी दिसणार. त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार सोडला त्याच दिवशी त्यांचं वक्तव्य कोणी गांभीर्यानं घेत नाही, तेच आम्ही झूट आहे असं समजतो.
वेगळा प्रश्न एक महत्त्वाचा मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं चालू आहे. अवघे 2 दिवस उरले आहेत हिवाळी अधिवेशनाला. आता अशी देखील चर्चा सुरू आहे की नागपूरमध्ये देखील होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळाचा विस्तार. काय वाटतंय तुम्हाला? नाही, मला याची कल्पना नाही आहे. या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हेच घेतील. 2 उपमुख्यमंत्र्यांशी त्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून. तथापि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूतोवाच केल्याचं मला ऐकिवात आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. 16 तारखेला अधिवेशन आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशा प्रकारची अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही. चंद्रशेखर बावनकुळे आता वर्षावरती एकनाथ शिंदेना भेटायला गेलेले आहेत. कुठेतरी एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत का? कुठेतरी एकनाथ शिंदे सामंजस्य सुद्धा घेत नाहीत का? नाही, मला वाटतं तिन्ही पक्ष सामंजस्यपणाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी निश्चितच समन्वयातनं अगदी एक दिलानं या ठिकाणी जे काही विस्ताराचं पुढे होईल ते होईल. कोणी नाराज नसेल, कोणी त्या ठिकाणी एकमेकांमध्ये विसंवाद नाही. सुसंवादातनं जे काय होईल ते महाराष्ट्राच्या हितासाठी लोकांनी सरकार दिलं आहे याची जाणीव तिन्ही पक्षांना आहे. त्या पद्धतीनंच एक दिलाने एकवाक्यतेनं सर्व गतिविधी या भविष्यातल्या होतील. पण एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा सरकार स्थापन मंत्र्यांचं शपथविधी होत नाहीये. 3 नेते एकत्र भेटत नाहीये. दिल्ली जाताना सुद्धा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस गेले. एकनाथ शिंदे जे आहेत त्यांची गैरहजेरी होती. कुठेतरी नाराजी आणि सहसमोर येते. मला वाटतं महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे. त्याशिवाय 3 पक्षांचं सरकार आहे. त्याच्यामुळं चर्चा होणं, एकमेकांचे इंटरेस्ट, त्याच्या असणारे ॲडजस्टमेंट, त्या ठिकाणी जागांची संख्या निश्चित करणं, खातेवाटप निश्चित करणं, या सगळ्या गोष्टीला निश्चितच थोडा वेळ लागतो. परंतु शेवटी हे काही कुठल्या छोट्या मंडळाचं किंवा कुठल्या कमिटीचं मंत्रिमंडळ करायचं नाही, तर महाराष्ट्रासारख्या या देशातल्या एका मोठ्या राज्याचं मंत्रिमंडळ करायचं आहे. त्याच्यामुळे विचारपूर्वक नीटपणे त्या ठिकाणी सुसंवादातनं या गोष्टी होणार आहेत आणि त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल. परंतु जे होईल ते 5 वर्ष दीर्घकाळ टिकणार आणि भक्कम अशा प्रकारचंच होईल. सोबतच काँग्रेसमध्ये आता अंतर्गत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाना पटोले यांनी ईमेल पाठवून आपल्याला पदमुक्त करावं असं मागणी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे केंद्रित केल्याचं. आता हा त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा त्या ठिकाणी विषय आहे. त्याच्यामुळे त्यांना पदमुक्त करायचं, काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न करायचं की काँग्रेसला आणखी त्या ठिकाणी अधोगतीला जाऊ द्यायचं, हा शेवटी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. आम्ही तर म्हणू की नाना पटोलेंनाच प्रदेशाध्यक्ष ठेवा, म्हणजे आमचं काम आणखी सोपं ते करतील. कारण त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं त्या ठिकाणी आम्हालाच मदत होत असते. आतापर्यंत मदत झाली यांची नाही, ते जे काय वक्तव्य करतात, जे काही कृती करतात, त्याचा फायदा निश्चितच आम्हाला होतो. त्याच्यामुळे नाना पटोले आणखी 10-15 वर्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिले पाहिजेत. विरोधकांकडनं एक वारंवार प्रश्न मी उपस्थित केला जातो आहे, लोकांनी जनमत देऊन सुद्धा देखील अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये किंवा मंत्रिमंडळ स्थापन होत नाहीये. विरोधकांनी चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात 3 पक्षाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारचं सरकार असतं त्यावेळेला एकमेकांच्या जागा निश्चित करणं, खातेवाटप करणं हे नीट व्हावं लागतं. मला वाटतं येणाऱ्या काही दिवसात ते होईल आणि महाराष्ट्राला स्थिर आणि भक्कम सरकार या ठिकाणी मिळेल. विरोधकांनी चिंता करायचं कारण नाही. प्रवीणजी, तुम्ही म्हटलात की नाना पटोले जरा 10-15 वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिले तर तुम्हाला बरं पडेल. आता येणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची पण कदाचित निवड होईल. तुमची पसंती कुणाला असेल विरोधी पक्षनेत्यांना? नाही, हा आमच्या पसंतीचा विषय नाही आहे. हे विधानसभेचे अध्यक्ष असणारे विधिमंडळाच्या कामकाजाचे नियम, घटनेनं लोकशाहीत अशा वेळेला काय निर्णय घ्यायचा याचे नियम नियमावली आहे आणि त्यालाच अनुसरून विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील. आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्षही महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विरोधी पक्षाच्या चांगल्या सूचनांचा मानसन्मान केला जाईल हे सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षच नसावा अशी आमची भूमिका नाही. आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष योग्य तो निर्णय घेईल. पण त्याच्यावरूनही काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं कळतं.
नाही, आता दुर्दैवानं विरोधी पक्षनेता होण्या एवढं सुद्धा बहुमत एकही पक्ष त्या तिघातला महाविकास आघाडीतला मिळवू शकला नाही. आणि आता जे काही आहे, जे आपल्या अधिकाराचं नाही, नियमात नाही, त्याच्यासाठी रस्सीखेच करतायत. त्याच्यामुळे ह्यांचं भविष्यात काय रस्सीखेच होणार आहे हे या उदाहरणावरनं पुन्हा पुन्हा दिसून येते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.